च्या माय बिन ह्या पोट्टीला काही घरी कामधंदे तर राहत नाही, तरी एवढा टाइम लावून या आले. वाट पाहू माणूस लोमून गेलो पुरा. आली का महाराणी? का व जेव्हा मी भेटायचं म्हटलं तर भला टाइमपास करतो बा तू. वाट पाहू पाहू माणूस थकून जाते पुरा. तुला काहून इतका वेळ झाला या आले? आज किती विषय महत्वाचा आहे आपला, तुला तर माहीत आहे. पोरी बारीला वेळ नाही लागत का रे या आले? थोडंसं मेकअप वेकअप करावं लागते, घरचे कामं वामं करावं लागते. तुझ्या सरकारी काम तेवढा तर काही आहेच नाही. मी अरे मला ध्यानातच नव्हतं तुला भेटायला यायचं आहे म्हणून. मग ते गल्लीतलं कुत्रं पाहिलं, ते नालीत लावून राहिलं होतं खरुजल्या पाण्याचं, तेव्हा मला तुझी आठवण आली, मग आले तुला भेटायला. हो काय? अहो मला पण आठवण नव्हती तुला भेटायला यायचं आहे म्हणून. पण ते माया घरची म्हैस नाही काय, सकाळी सकाळी तिनं पवटा टाकला. तो पवटा पाहिला आणि मला त्या तोंडाची आठवण आली, म्हणून मी पण आलो तुला भेटायला. झाला का तुझ्या पांचटपणा करून? अरे मला लय महत्वाचं सांगायचं आहे. मला काल पाहुणे आले होते पाहायला घरी. तू काय हिरोईन होय का व? तुला पाहायला आलते तर? अरे बैताड तोंड्या, मला लग्नासाठी पाहायला आलते म्हटलं. पिंके, तू मला सोडून लग्न करून राहिली का व? तू दिसायला येडा वाकोडा असला तरी तुझ्या घरी प्रॉपर्टी लय आहे. त्या प्रॉपर्टीवर प्रेम आहे मले. काय बडबड करून राहिली व? अरे माया तुझ्या म्हणजे तुझ्यावर लय प्रेम आहे म्हटलं. माया बी लय जीवतोड प्रेम आहे व तुझ्यावर. आपण लग्न करायचं का मग? मी लग्न करतो, पण तुला मायासाठी खर्रा सोडा लागन. ते जमणार नाही, चाललो मी घरी. बरं, माई पण एक अट आहे. मग मला तुला एकदा लग्नाच्या पहिले बिना मेकअपनं पाहायचं आहे. नाही ते नाही जमणार बापा. चालले मी घरी. काऊन रे बा, काय झालं तुम्हा दोघाले? हा, तुम्हाला तर लग्न करायचं आहे म्हणते ना, मग दोघे घरी जाणार लग्न कसं होईल? मी तुझ्या घरी येतो, तुझ्या हात मागाले. हात मागायला घरी काय यायला लागते बे? इथंच घे ना मग माझ्या हात. अहो बयाडे, तुझ्या हात तुझ्या लग्नासाठी म्हणलं त्या बापाले. अरे माया बापले डेंजर आहे म्हटलं. 4 खून केले आहे ते ना. हा, त्या डोक्याचे केस कोंबडीसारखे भरून टाकन आणि कुत्र्यासारखा हाणन तुले. हो का व? जाऊ दे मग, मी नाही येत. मी चाललो घरी. मी नाही करत लग्न वग्न. अबे थांब, कुठे चालला? म्हणे तुला पिंकीवर प्रेम आहे ना? हो आहे ना. पिंके, तुला मनावर प्रेम आहे ना? हो, मला मनाच्या प्रॉपर्टी म्हणजे मनावर लय प्रेम आहे. त्याच्यावर एकच उपाय आहे, लव्ह मॅरेज. तुम्ही दोघे घरी जा, घरी जाऊन आधार कार्ड घेऊन या, बाकीचं मी पाहतो. अरे पोरो हो, इथं कुठं घुसले तुम्ही अंदर? काय काम आहे तुम्हाला? इथं गोळ्या बिस्किट नाही भेटत. जा तिकडं बाहेर जा. अय कालाकोट, इथं का गोळ्या बिस्किट खायला नाही आलो आम्ही. आम्हाला लग्न करायचं आहे. तू जज साहेब आहे ना, जज साहेब? ऑर्डर ऑर्डर. बे, इथं काय मजाकबाजी चालू आहे का तुमची? चला निघा इथून, येतं हानीन लेगायले. अय मुच्छड तोंड्या, तुला ऐकू नाही आला का? सांगितलं ना आम्हा दोघांना लग्न करायचं आहे म्हणून. कोणाले कोणासोबत लग्न करायचं आहे? या दोघायले करायचं आहे एकमेकासोबत लग्न. तू कोण होय बे? मी याच्या लग्नाचा साक्षीदार, मध्यस्थी, साईन मारणारा. बाबू, तू साक्षीदार होय ना? तुला सांगतो 2 महिन्यासाठी तू तडीपार होऊन जाजो. कारण यायचं लग्न झाल्यानंतर हिच्या दोघांच्या घरचे त्या पिछवाड्यावर अशा साईन मारन का तू आयुष्यात कधी साईन नाही मारशील. तुमचं दोघांचं एकमेकावर खरं खरं प्रेम आहे ना? हो, बर, तुले याच्यासोबत काहून लग्न करायचं आहे? कारण मला याच्या प्रॉपर्टी म्हणजे याच्यावर लय प्रेम आहे, म्हणून मला याच्यासोबत लग्न करायचं आहे. का रे बाबू, तुले काहून हिच्यासोबत लग्न करायचं आहे? कारण आजकाल पोरीचा लय शॉर्टेज आहे. पहिलेच पोरी भेटून नाही राहिल्या, आता जे भेटली ते. आता मला हेच पटली म्हणून मला हेच पाहिजे, म्हणून आता हिच्यासोबत मला लग्न करायचं आहे. बरं, हे फॉर्म भरा, याच्यावर साईन मारा. आणि तू मागचा दातवाशा, तू पण साईन मार. तुझी साईन लय आवश्यक आहे इथं. घे व, झाली माझी साईन. तू बी मारा आता साईन. साईनच्या जागी अंगठा मारला चालते का जी? का व, तू तर BA पास होती ना? हो ना, तर मग मी आहेच ना BA पास. BA पास म्हणजे बालवाडी अंगणवाडी पास. माय बिने दिसायला तुला स्टँडर्ड आहे का? हा, हे तर अनपढ दिसू राहिली का? काहून, काय झालं? काही नाही, घ्या जज साहेब. झालं आमच्या इथं सायावया मारून. आता जा पोरो जा, झालं तुमचं लग्न. जा आता घरी जाऊन खेळा तुम्ही. माय बिने सैराट पिक्चर मुळे लोक लय बॅकले बा. हा, याची पोरगी त्याच्यासोबत पळाली, त्याचा पोरगा त्याच्यासोबत पळाला, हा त्याच्यासोबत पळाला. लव्ह मॅरेज, कोर्ट मॅरेज, घोर कलयुग आहे बा आता. अहो ऐकलं का? मी काय म्हणून राहिली, ऐका तसे. अहो कायले एवढी टेंबलूर राहिली? काना हाय म्हटलं मले. काना काय शो साठी नाही ठेवले इथे? हा, कायले टेंबलूर राहिली? बोल, काय म्हणतं? अहो ते मुखाची तोंडमारे आहे ना, कायले त्याचं नाव घेऊ राहिली? त्याचं माया पहिले जमत नाही. काऊन, काय झालं त्याले? गेला का तो वर? तर अहो त्या तोंडमाऱ्याची पोरगी आहे ना पिंकी, ते पयाली म्हणते खरं.
तिची माहिती लय चलचल करत होती माझ्यासमोर. बस मला आता बोंबलत पुरं खानदानच लपलं आहे तिचं मला. मी तिला लय वेळा इकडं तिकडं फिरताना पाहिलं होतं. माहित नाही बापा, त्याच्यासोबत पाहिले असेल त्याची वाटच लावते. एक नंबरची भांबड पोट्टी आहे ते. पिंकीचा बाप तर भल्ला फ्लॅश मारते 4 चौघामध्ये. गल्ली बोळ्यानं भेटते तर भल्ला फ्लॅश मारत हिंडते. बस मला लेका आता बोंबलत. आपल्या घरचं चिमल चोट्ट कुठं गेलं दिसून नाही राहिलं मला सकाळपासून. बसला असं कुठंतरी कवाल्या करत. कुठं तरी कामधाम कोणते आहे त्याले? हा, ते काम टेकडत आहे तुमच्यासारखं. आई बाबा, मी तुमच्यासाठी जिक्कून आणलाय, जिक्कून. काय बे पोट्ट्या, काय आणलं? हे तुमची सून बाई, ही माई बायकोन मी हिचा नवरा. अरे देवा 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 देवा, काय दिवे लावले रे बाबा ह्या पोट्ट्यानं. हे भाऊदासा, हे भांबळ आपल्या घरात आणली रे. देवा देवा देवा, मी काय करू जी, तुम्ही सांगा. तुला हेच भेटली होती का रे पोट्ट्या? हो, हेच आहे माझ्या स्वप्नाची राणी. स्वप्नाची राणी? तिचं तोंड का एखाद्या खरुजल्या कुत्रीवाणी. नाही 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 नाही, माझ्या घरात हे फालतूचे तमाशे जमणार नाही रे भाऊ. कोण होय तुमचं कोर्ट मॅरेज लावून देणारा? मला त्याचं नाव सांगा पहिले. अजी मामाजी, हे गजा भाऊने लावून दिलं आमचं लग्न. यांनाच मारली शेवटली साईन. का बे दलिंदरा, तू तर लय चॅप्टर निघाला बे. तुनच पोराले बायकोला वाटते माया. तू तसं आयडिया देणार अशी. तरी किती वेळा म्हणलं मी ह्या पोट्ट्याला याच्यासोबत राहत नव्हतं, पण हे पोट्ट ऐकायला तर पाहिजे. झालं ना, केलं ना सत्यानाश. आजी, याच्यात माई काय गलती आहे? त्याच्या दोघांचं प्रेम होतं, त्यानं केलं लव्ह मॅरेज. आता मला काय रे तुम्ही मदत टाकू राहिले बाबा? ह्या पोट्टीचे मायबाप एक नंबरचे कंजूस आहे म्हटलं. 1 रुपया फेकून ना मारणार नाही आपल्याला. हा म्हणे, कसा रे तू रे? कालच ते तुझे पोरगे पाहायला गेला होता ना, त्या पोरीचा निरोप आला होता आपल्याला. कालच फोन आला त्याचा, म्हणे पोरगा पसंत आहे म्हणे. तुने इथं काय आपली काशी केली? काय गोष्ट करतं? खरं सांगू राहिली का? मी काय खोटं बोलू बापा? माया बिन तावा तावात लयच उत्मास केली का गा म्या? लोक काय म्हणत आता आम्हाला? काय तोंड दाखवू आता लोकाले? काय म्हणणार आहे? एवढं साधारण तोंड आहे का तुमचं दाखवण्यासारखं बाहेर? लय वेळच्या बचल 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 बचलच करू राहिल्या तुम्ही. तर ऐकून राहिली म्हणून का काही म्हणाल का? आली तेव्हापासून चालू आहे तुमचं बचल बचल. तसं पण तुमच्या पोराले पोरगी भेटली नसती. मी होय म्हणून त्याच्यासोबत आली तरी लग्न तरी केलं नाही. तर तुमचं पोरग असंच कुवार राहिलं असतं. तुमचं पुरं खानदान असतं येडवाकुडा आहे दिसाले. तरी मी केलं त्याच्यासोबत लग्न, कारण माझ्या प्रेम होतं म्हणून केलं. तुम्ही लयच बोलून राहिल्या. जास्त मला शिल्लक बोलायचं काम नाही. आता सांग म्हण्या, आता सांगतो त्या मायला समजून सांग. अय चिमडल्या तोंडाचे झिपरे भटक भावाने, आता घरात आली तर आली तर चोंबडेपणा नको करू जास्तीची. लय बोलवाली शिल्लकची तू तर. अय सासूडे म्हैस तोंडाचे, तू मायासमोर नको जास्त वाटी जाऊ. माया वाटीत जाऊच नको तू. तुला आत्ता सांगतो, तू घरी चालत असून तुझी दादागिरी माहेर नको चालू. मी बी चांगली पोचल्या घरातली आहे म्हटलं, ठीक आहे. माझ्यासारखी वाईट नाही म्हणलं कोणी. साऱ्या गावालाच माहिती आहे म्हणलं तुझ्यासारखी वाईट कोणी आहे नाही. ते सांगायचं काम नाही. सारा पंचक्रोशीत सारा जगायला माहित झालाय तू कशी आहे तर. आमच्या घरात आली अवधसा. अय जास्त म्हशीसारखी फसफस नको करू. अय मच्छर तोंडे, तुला शिल्लकची बोलून राहिली आता. तुझ्या झिपुड्या धरीन ना, चांगली झिपुड्या धरून आपटीन तुला इथं चांगली मी. ओय हेडंबा, तू हात तर लावून पाय मले. तुलाच पादवीन चांगली धरून. का रे हे शेंबड्या वाण्याची एवढं मला बोलून राहिले तुझ्या समोर, आणि तू मुकण्यासारखा माझ्याकडे पावराला काही तर बोल. हा किती वेळचा पावराला, पण एक शब्द त्याच्या तोंडातून निघून राहिला. आता पहिलाच दिवस आहे जेमतेम. अय बोला ना तुम्ही, काही तर बोला. तुमची माय पाय ना, तिच्या तोंडाचं गटार बंद करा पहिले. बोला ना, काही तर बोला. मुकण्यासारखे उभे आहेत. माय बिन कुठून बोलू रे बा मी आता? मला तर काही समजूनच नाही राहिलं. आता तर पहिलाच दिवस आहे. अरे देवा, लग्न करून असे हाल होत असते का मित्र? हो, यायचा तर आता धिंगाणा सुरू झाला. अजून तर मी घरात जेमतेम पाऊल ठेवला आहे. कसं होईल रे बाबा, कसं होईल काय? आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. हा, व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा धिंगाणा पुढच्या व्हिडिओमध्ये.